नितेश पंडित सर यांना आपण निमंत्रित करूया पुढील मॅचच्या विवरणासाठी। हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो चेक। धन्यवाद सुशांत पाटील सर। आपण पाहतोय स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या क्रीडानगरीत एका छानशा आणि या वेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त होतोय। वन कुसवडे संघातून गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं अभिमन्यू जाधव। पहिला चेंडू कर्पूस समाचार घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र सफल ठरला। इथं मात्र धावचीच्या स्वरूपात सलामीला आलेला ज्याचं नाव आहे आनंद होतोय बॅक टू पॅव्हेलियन। हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजा शिवछत्रपतींना पावणादेवी स्पोर्ट्स क्लब कारवट, विन्सी 11 विठ्ठलवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा। आता सातारा म्हटलं तर अजिंक्य तारा, सातारा म्हटलं तर सज्जनगड। साताऱ्यामध्ये असणारे अनेक सण उत्सव आता गावागावात देवाचे छबिने सुरू असतील आणि याला यात्रा उत्सव इकडं, परंतु अगदी आमच्या साताऱ्यात देवाचे छबिने आणि अशा प्रकारे प्रभू मारुती रायाच्या जन्मोत्सवाचा औचित्य साधून 2 दिवसाची स्पर्धा 24 संघ खेळतील। आज 12 संघ क्वालिफाय होतील खरं तर टॉप 12 मध्ये। अतिशय सुरेख या वेळेला मात्र गलीच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक परत एकदा धावचीच्या स्वरूपात जोखमीची खरं तर ही धाव निश्चित झाली असती। धावसंख्या अजूनही मात्र स्कोअर बोर्डवरती 0। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आला अभिमन्यू जाधव, जर्सी क्रमांक 16। पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय, हलकासा कट करण्याचा प्रयत्न। या वेळेला परत एकदा निश्चितच 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतो आहेत, तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या। 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या आत्ता मात्र स्कोअर बोर्डवरती शुभारंभ झाला। 12 वाजतायत, किंबहुना थोडा अवधी बाकी आहे। चैत्र पौर्णिमेला ज्या प्रभू मारुती रायाचा जन्मोत्सवाचा औचित्य आणि 2 दिवस या चालणाऱ्या स्पर्धा स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील क्रीडांगणात कामोठेच्या अद्यावत मैदानामध्ये पाहतो आहे। ही मॅच चौथी असावी। विठ्ठलवाडी अ विपक्ष वन कुसवडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला। प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, अभिमन्यूला गोलंदाजी मार्कवरती आणलं। अभिमन्यूने पहिला अस्त्र फेकला, पहिला अस्त्रावरती धावचीच्या स्वरूपात सफलता प्राप्त केली। दुसऱ्या अस्त्रावरती सुद्धा धावचीच्या स्वरूपात सफलता प्राप्त झाली असती, मिसफील्ड झाली। अन्यथा परत एकदा अतिशय सुरेख खरं तर गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो आहे। नेक्स्ट मॅच पळसरी विपक्ष पळासरी विपक्ष मेस्तेवाडी। दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारीत राहायचं आहे। अभिमन्यू मात्र सरस ठरतोय, चक्रव्यूहामध्ये अजून फसला जात नाही। समोरच्या अगदी दोन्ही फलंदाजांना थांबवून ठेवलंय। 2 धावा आल्या खऱ्या, परंतु अभिमन्यू गोलंदाजीतून कसब दाखवताना दिसतोय। आखो टप्प्याचा चेंडू या वेळेला पकडला, झेल आणि परतावं लागेल संपूर्ण खेळ। जर्सी क्रमांक 7 ज्याचं नाव आहे यश, बॅक टू पॅव्हेलियन। आणि स्वतः सरपंचानं दिमागदार खरं तर झेल पकडला, ज्यांचं नाव आहे गणपत यादव आणि थेट जनतेतून निवडून आलेले हे सरपंच या वेळेला मैदानावरती सुद्धा तीच दहशत दाखवत आहेत। येस, आय एम कॅपेबल, मी पात्र आहे हा खेळ खेळण्यास आणि राजकारणाचा खेळ खेळण्यास। त्या सरपंचांनी मात्र झेल पकडला। वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन आला अभिमन्यू जाधव। जर्सी क्रमांक 16 आमचे क्वालिफाईड पंच पाहू शकाल।
समालोचकांना छान फॅनचा वारा, किंबहुना बसण्यासाठी सावली, परंतु पंच त्याच दिमागदार शैलीत ऑफिशियल्स आपण पाहू शकताय. अतिशय सुरेख अप्रतिम मारण्याचा प्रयत्न, कमरेच्या अगदी उंचीत असणारा हा चेंडू. इथं मात्र षटक संपलं गेलं. 6 चेंडूंचा खेळ संपला आणि वन कुसवडे या संघाकडून 6 चेंडूंचा भारी मार झाला. 6 चेंडूंमध्ये धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 3 धावा. जखडून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. एखादा मदमस्त हत्ती त्याला मदिरा प्राशन करावी आणि अशा प्रकारे त्या हत्तीला थांबवून ठेवण्याचं एखादं माहूत काम करतोय ते अभिमन्यूनं केलंय. कारण विठ्ठलवाडी असंघ तसं पाहिलं तर तो काही अगदी कच्च्या गुरुचा चेला नाही. तेही मोठे फटके घेतील. थांबवून खेळण्याचा प्रयत्न आहे. जमेची बाजू कोणती असेल वन कुसवडे संघाची तर 2 सफलता, एक आनंद तर दुसरा यश. परतलाय बॅक टू पॅव्हिलियन. किंबहुना IPLचा थरार सुरू आहे आणि तुम्ही पाहू शकाल चेन्नई सुपर किंगच्या फॅन्सना मात्र काल अतिशय दुःखद बातमी समजली आणि किंबहुना ऋतुराज गायकवाड कर्णधार असताना जो नेतृत्व त्यानं केलं, इथं मात्र परत एकदा तशाच पद्धतीनं IPL मधून चेन्नई मात्र आता मार्गस्थ झाली आणि परत एकदा 65 दिवस चालणारा कुरुक्षेत्रावरची बिग बॅटल आपण पाहणार. IPL मध्ये 70 मॅचेस होतील, 10 संघ खेळतील आणि त्यामधून एकच अव्वल होईल. इथंही 24 संघ खेळणार आहेत मला वाटलंय आणि निश्चितच त्यामधून 12 सुपर 12 मध्ये क्वालिफाय होणार आहेत. त्यामध्ये कोण दमखम दाखवणार, कोण खेळणार हे आपल्याला या क्रीडानगरीत पाहायला मिळतं. आमचे सर्वांचे अर्थात या भूमीचे सुपुत्र भूमिपुत्र लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने क्रीडानगरी सजली. यावेळेला अवांतर ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, कामोठे एंडकडून जाणारा चेंडू, अवांतर स्क्वेअर मारा घोषित करतायत क्वालिफाईड पंच ऑफिशियल. 1 धावसंख्येची भर पडतोय. संघ पोहोचतोय 2 बाद 5च्या घरात. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती मंगेश जाधव. ओ, शक्तीपेक्षा युक्तीचं प्रयत्न होता. युक्ती असफल ठरली. ताकदीनं मारण्याचा प्रयत्न केला असता तर डीप कव्हर पॉईंटकडे हा चेंडू येऊ शकला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कुठे थारा दिला जातोय. वस्तुस्थिती वैयक्तिक पहिलं आणि वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय मंगेश जाधव. अतिशय सुरेख पॉइंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक करत नाही. चुकी पकडला गेला जेल. संपला. ज्या फलंदाजाचं नाव आहे प्रकाश, सलामीसाठी आलेला प्रकाश होतोय बॅक टू पॅव्हिलियन. सचिन जाधव, मंगेश जाधव आणि अभिमन्यू. क्या बात. खरं तर आधी लगीन रॉबिन चषकाचं आणि मग प्रकाशचं. या वेळेला अगदी तीच मोहीम फत्ते करण्यासाठी आला प्रकाश. दमखम दाखवला. 6 चेंडू खेळला आणि 6 चेंडूंमध्ये 3 धावा आपल्या संघासाठी. थोडासा महागडा ठरला हा फलंदाज सलामीसाठी आलेला. अभिमन्यू नंतर मंगेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि म्हणूनच स्पर्धा आता टेनिस क्रिकेट वाढू लागल्या. परंतु चैत्रात एवढ्या मोठ्या रखरखत्या उन्हात स्पर्धा खेळणं म्हणजे फार खरं तर जोखीम आहे, जबाबदारी आहे स्वतःची. म्हटलं गेलं खरं तर अगदी आपण विचार केला. हो, उसली दिली, एक विशिष्ट उसली दिली. काय होईल पंचांकडून इशारा येतोय. इट इज वाईड. अवांतर स्क्वेअर खराब मारा घोषित करतात. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 3 बाद 5च्या घरात. संथ गतीनं, कासवाच्या गतीनं धावसंख्येला सुरुवात आहे. इथं मात्र आक्रमक पवित्रा विठ्ठलवाडी असंघाला घ्यावा लागेल. टॉप गिअरला आपली गाडी घ्यावी लागेल. त्यावेळेला खरं तर समृद्धी हायवेचा स्पीड या धावसंख्येला द्यावा लागेल. अतिशय सुरेख. परत एकदा काय होतोय, स्वतः यष्टीरक्षक आलाय. गोलंदाजानं केली नाही चुकी. मंगेशला टिप लागेल, परतावं लागेल. ज्या फलंदाजाचं नाव आहे विशाल. बॅक टू पॅव्हिलियन. विशाल बॅक टू पॅव्हिलियन. धाड 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 धाड. अभिमन्यू आला, मंगेश आला. 6 खरं तर रिव्हॉल्वर मध्ये गोल्या होत्या. 4 अस्त्र आतापर्यंत
4 बाद. खरं तर धावसंख्या धावपटलावरती आहे फक्त आणि फक्त 5. अशा प्रकारच्या छानशा आपण पाहू शकाल. रॉबिन चषक 2025चा थर्रार पाहायला मिळतोय. बिग बॅटल जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज न्यू बॅट्समन नेम रमेश. मंगेश टू रमेश. आखूड टप्प्याचा चेंडू, उंची जास्त आहे, झेल पाठीमागे धावतायत. 1 नव्हे 2 नव्हे, मिस कॉलिंग. प्रेमात ब्रेकअप व्हायचं नसेल तर कॉलिंग दररोज असणं गरजेचं आहे. तसंच झेलमध्ये तिघे जर धावतायत तर कॉलिंग महत्त्वाची आहे, अन्यथा कॅच ब्रेकअप होईल. तीच झाली मैदानावरती. इथं मात्र 1 धावसंख्या पूर्ण केली, 2 धावसंख्या पूर्ण केल्या. रमेशनं स्वतःचं खातं उघडलं, संघालाही 2 धावसंख्या दिल्या. धावसंख्या धावपटलावरती 4 बाद 7च्या घरात. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न होता. कडा प्रहार ताकदीचा वापर करून सौरव गांगुली, सनत जयसूर्या ज्याप्रमाणे फटके घेत आहेत, या वेळेला मात्र तशा प्रकारचा फटका फसला गेला रमेशचा आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. या षटकातील शेवटचा चेंडू मंगेश जाधव पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय. ओव्हर द विकेटनं मारा करतोय. ओव्हरपिच चेंडू होता, अगदी बॅटच्या टप्प्यात येणारा चेंडू होता. टप्प्यात आला नाही, उंची थोडीशी नसती तर अगदी रमेशचा कार्यक्रम झाला असता. तसं झालं नाही. 2 षटक संपले. धावसंख्या धावपटलावरती 4 बाद 7च्या घरात. 4 बाद 7, 2 षटकं संपलीत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमचे 12वे प्रतिनिधी जर पाहिला तर अगदी चेहऱ्यावरती हसू आहे, कारण लोअर स्कोअर समोर आहे विठ्ठलवाडी संघाचा. आणि याच्यासाठी वन कुसवडे संघाचा 12th मॅन आपण पाहू शकाल. आगळ्या वेगळ्या आनंदाच्या उत्साहात जसं का यात्रेतच आलाय. आणि निश्चितच हो तेच तर आमचे स्कोरर या ठिकाणी आहेत. नाव आहे मनोज मन्नू आणि त्याचबरोबर झिक्रिक आमच्या संदेश भगत साहेबांच्या अगदी कुशल बुद्धीतून 2 वर्षा किंवा 3 वर्षापूर्वी झिक्रिकनं जन्म घेतला. आता सध्या सर्वात जास्त TRP आहे या चॅनलला. अनेक सबस्क्रायबर आहेत या चॅनलचे. यूट्यूबच्या माध्यमाने या स्पर्धेचा स्वाद घेऊ शकतात. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर केलंय. 1 धावसंख्या पूर्ण झाली आणि 1 धावसंख्येवरतीच समाधान. 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 1 धावसंख्या आली. सुशांत सर यावेळेला निश्चितच बोलून गेले की हेल्थ इज वेल्थ, आणि म्हणूनच असं म्हटलं जातोय की आरोग्यम धनसंपदा. त्याच्यासाठी तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी वारंवार पाणी घेत चला, कारण एप्रिलमध्ये असणारे हे सामने रॉबिन चषकाचे पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंबहुना ग्रामीण ओपन फॉर्मॅटमध्ये खेळताना त्यांच्यासाठी असणारे एनर्जी ड्रिंक वेगवेगळ्या प्रकारची त्यांची ह्युमॅनिटी पॉवर वाढवतोय, एक एनर्जी देतोय, एक ताकद देतोय. त्याप्रमाणे तुम्हाला तशा प्रकारच्या ड्रिंक्स अवेलेबल नसतील, परंतु खेळाडूनं मैदानात मात्र पुरेसा पाणी घेऊनच जाणं गरजेचं आहे, कारण तुम्ही महत्त्वाचे आहेत. इन फ्युचर असे रॉबिन चषक तुमच्या आयुष्यात 56 येतील. म्हणून टेनिस क्रिकेटसाठी आणि घरच्यांसाठी तुम्ही फार महत्त्वाचे आहोत मित्रांनो. आता तसं पाहिलं तर या वेळेला मात्र धावचीच्या स्वरूपात 3री सफलता प्राप्त हो, 2री सफलता प्राप्त होतोय. 5 सफलता या वेळेला निश्चितच प्राप्त होत आहेत. वन कुसवडे संघाला विठ्ठलवाडी संघाच्या 3रा षटक प्रगती पथावरती असताना 3ऱ्या षटकातील 3ऱ्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात सफलता प्राप्त झाली. ती म्हणजेच रमेश बॅक टू पॅव्हेलियन. आता तसं पाहिलं हेल्थ आणि आपलं आयुष्य याचा काही संबंध लागत नाही मित्रांनो. ब्रुसली जगातील सर्वात जास्त काटक म्हणून जो नावारूपाला होता, हा ब्रुसली वयाच्या 32व्या वर्षी खरं तर त्याला मरण पत्करावं लागलं. तारक मेहता का उलटा चष्मा यामध्ये हातीची भूमिका करणारा, ज्याचं वजन 285 किलो होतं. खरं तर अशाला सुद्धा वयाच्या 46व्या वर्षी जगातील सर्वात महत्त्वाचा जगप्रसिद्ध जिम ट्रेनर हार्ट अटॅकनं खरं तर वयाच्या 42व्या वर्षी गेला. आणि ज्या हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरनं 16,000हून अधिक बायपास आणि सर्जरी केल्या हार्टच्या, तो ऑपरेशन थिएटरमध्येच खरं तर वयाच्या 49व्या की 47व्या वर्षी गेला. आणि म्हणूनच माणसानं स्वच्छंद राहायचं, येणारा प्रत्येक क्षण आपलाच हा समजून आनंदात जगायचं.
कुणास ठाऊक खरं तर कुणासाठी आजचाही दिवस शेवटचा असेल, यासाठी माणसानं मनसोक्त जगायचं, एव्हर ग्रीन राहावं देवानंद सारखं. क्रिकेटचा मैदानाचा आस्वाद घेताना सुद्धा आणि आपण पाहू शकाल मॅन ऑफ द मॅचसाठी या ठिकाणी विन्सी 11 विठ्ठलवाडी यांच्याकडून एक कॉपर अगदी त्या शैलीत असणारा बॉल पेन आमच्या या संयोजकांकडून एक वेगळी संकल्पना आहे. एक ब्रँडेड बॉल पेन खरं तर विन्सी 11 कडून मॅन ऑफ द मॅचसाठी दिल्या जात आहेत. आणि त्याचबरोबर शिवाई फार्म याचाही उल्लेख केला आम्ही. षटकातील पुढचा चेंडू, चौथा चेंडू, हो अतिशय सुरेख, अप्रतिम. कमी उंचीचे चेंडू खेळण्यासाठी खेळाडूला अडचण निर्माण करून ठेवली या गोलंदाजानं. ज्या गोलंदाजाचं नाव आहे सचिन जाधव. आत्तापर्यंत जाधवांची टीम असावी मन कुसवडे, कारण तिन्ही गोलंदाज आलेत. अभिमन्यू जाधव, दुसरीकडे आला मंगेश जाधव, तर आता सचिन जाधव. येस, यादव आणि जाधव. खरं तर यांच्या टीममध्ये तुम्हाला यादव आणि जाधवच दिसतील. आणि अशा प्रकारच्या मात्र या षटकाची समाप्ती झाली. 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 5-6 बाद 12. प्रत्येक विकेट्सला 2 धावसंख्या जखडून ठेवल्या. आणि म्हणूनच सुरुवातीला सांगितलं, वन कुसवडे संघानं विठ्ठलवाडी संघाला एखाद्या मदमस्त हत्तीला जसं एखादा माहूत अडवून ठेवतोय त्याप्रमाणे, कारण विठ्ठलवाडी संघ त्याच ताकदीचा आहे. आता संपूर्ण संघाची मदार या खेळाडूंकडे आहे. मदळ्या फलीत मिडल ऑर्डरला खेळण्यासाठी आलेले खेळाडू आहेत. या वेळेला गोलंदाजीवरती मात्र येतोय लास्ट शेवटचं षटक अंकित जाधव. लेफ्ट आर्म खरं तर हा गोलंदाज आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष सतीश सकपाल सर, प्लीज वेलकम, आपलं स्वागत आहे. सह्याद्री काही थोडी आहे का? विस्तृत पसरलेली सह्याद्री, या सह्याद्रीनंच रक्षण केलं माझं स्वराज्याचं. त्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे सकपालजी, प्लीज वेलकम, आपलं शुभ स्वागत आमच्या मंचावरती आहे. तर या वेळेला मात्र चेंडू आपण पाहू शकाल, अतिशय सुंदर फेकला. 2 धावसंख्या आल्या, धावसंख्या 2 न वाढल्या. धावसंख्या धावपटलावरती 14 लॉस ऑफ 6 विकेट, 14-6 बाद. येस, मला वाटतं कोयना एज्युकेशन सोसायटीचे अज्ञानाचा अंधकार दूर करणारा आणि ज्ञानाचा दिवा कोयना विभागात लावणारा असा शिक्षण तपस्वी. नाव आहे सकपाल सर, सचिनजी सकपाल, वेलकम. सतीशजी सकपाल, वेलकम, स्वागत आहे. आणि खरं तर आजचा उद्याचाही महत्त्वपूर्ण दिवस आहे. अगदी आम्हालाही वेद आहे, ज्या दिवसाची प्रतीक्षा आहे. जर्सी क्रमांक 48 लेफ्ट आर्म द विकेट. खरं तर राऊंड द विकेटनं मारा करतो. या वेळेला निश्चितच बाईच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या पूर्ण होतोय. धावसंख्या धावपटलावरती 15 लॉस ऑफ 6 विकेट. विठ्ठलवाडी ए. सातारा, पाटणा, पाटण, खरं तर पाटण तालुक्यातील ह्या टीम या वेळेला डायरेक्ट हिट क्वालिफाईड ऑफिशियलकडं निर्णय दिला. या वेळेला मात्र खरं तर अपील केला, निर्णय फेटाळला गेला. अवांतर 1 धावसंख्याने पलून काढलेली 1 अशा 2 धावांचं ऐन हनुमान जयंतीला मिळालेलं बोनस या विठ्ठलवाडी अ संघाला. धावसंख्या धावपटलावरती 17 लॉस ऑफ 6 विकेट्स, 17-6 बाद. महत्त्वपूर्ण मॅचेस, महत्त्वपूर्ण सामने, डू आर डाय सामने, करो या मरो, कारण ही लीग नाही, हे सामने आहेत रॉबिन ट्रॉफी 2025चे. आपला दमखम दाखवायचा असेल तर मॅच जिंकावी लागेल. उद्याचा खेळ परत एकदा मैदानावरती खेळायचा असेल तर सामना जिंकावा लागेल, अन्यथा बॅक टू होम, घरी परतावं लागेल. अतिशय सुरेख फटका फसलाय. यष्टीरक्षकानं खरं तर धावणं गरजेचं होतं. इथं काय होतोय आपण पाहू शकाल. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येनं धावसंख्या परत एकदा वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 19च्या घरात 6 बाद 19. शेवटचे 2 चेंडू, सेकंड लास्ट टू गो. खरं तर खांदेश्वर रेल्वे स्टेशन एंडकडून मारा करणारा गोलंदाज
गोलंदाजाचं नाव आहे शेवटी आलेला गोलंदाज अंकित जाधव. अंकित जाधव वैयक्तिक पहिलं आणि सांग या वेळेला मात्र फर्स्ट स्लिप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी. तोपर्यंत धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वधारली. 2 दशकात म्हणजे 20 लॉस ऑफ 6 विकेट, 20 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या इनिंग मधील, या सत्रातील शेवटचा चेंडू. आणि चला पळाश्री विपक्ष मेष्टेवाडी संघ. चला लगेचच या आपण टॉस घ्यायचा आहे या ठिकाणी. अतिशय सुरेख पाहू शकाल. पहिला सत्र कधी एकदा संपला. एक धावसंख्या पूर्ण, एक पण नाही ना, एक पूर्ण झाली. दुसऱ्या धावसंख्येला मात्र इथे धावचीतच्या स्वरूपात बाद होताना दिसला फलंदाज. सत्र संपलं गेलं, इनिंग मात्र संपली गेली. पहिला सत्र संपतोय. धावसंख्या धावपटलावरती विठ्ठलवाडी ए संघाच्या लागत आहेत त्या 22 धावांचं टार्गेट समोर उभं आहे. पळाश्री संघाच्या संघनायकाला आणि मेष्टेवाडी संघाच्या संघनायकाला. नेक्स्ट विठ्ठलवाडी बी वाघाची वाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये 6वी मॅच, म्हणजे आजच्या दिवसातील अगदी मध्यावरती होणारी मॅच. मिडलला होणारा हा सामना 6वा सामना होणार आहे. तर 5वा सामना आपल्याला पळाश्री विपक्ष मेष्टेवाडी. पळाश्री संघाचा कर्णधार आलेला आहे. तर मेष्टेवाडी संघाचा संघनायक. फायनल कॉल असेल आपल्याला. टॉस या ठिकाणी होईल. अतिशय सुरेख आपण पाहू शकाल. अप्रतिम अशा खेळाचा नजराणा आपण पाहतोय. आणि रॉबिन ट्रॉफी 2025चा थर्रार आहे. 24 संघ एकमेकांसोबत भिडतील. बिग बॅटल, बिग फाईट या मैदानावरती पाहायला मिळतील. तर चला लगेचच विठ्ठलवाडी संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर रॉबिन चषकामधील ही 4थी मॅच आपण अनुभवतोय. महत्त्वपूर्ण सुरुवातीलाच मी अगदी उल्लेख केला की या स्पर्धेला सुरुवात करताना हिंदवी स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा, श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात ओखुनी आग, देव माझा छत्रपती, एकटा जगाचा बाप, या जगाच्या बापाला त्रिवार मानाचा मुजरा करून रॉबिन ट्रॉफीचा एक दैदिप्यमान उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पहिली मॅच कारवट विपक्ष माखंड यांच्यामध्ये झाली आणि माखंड मात्र विजयी झाला, मारवंड. तदनंतर सेकंड मॅच गांधी विपक्ष बारसाके यांच्यामध्ये गांधी संघ विजयी झाला. आणि तिसरी मॅच घेरादातीगड विपक्ष काठी याच्यामध्ये घेरादातीगड हा विजयी झाला. तर हे विजयी तिन्ही संघांचं अभिनंदन आहे. परास्त संघांना नेक्स्ट रॉबिन ट्रॉफीसाठी दिल्या जात आहेत शुभेच्छा. तर या ठिकाणी आपण सन्मान होताना पाहायला मिळेल. तदनंतर सतीशजी सकपाळ, कोयना एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक तपस्वी, शिक्षण महर्षी. आणि यावेळी पळाश्री मला वाटतोय संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. विठ्ठलवाडी संघ, चला प्लीज टाइम वेस्ट करू नका. दिवसात 7 मॅचेस होताना संध्याकाळचे 6 वाजता आहेत कधी कधी. आता आपल्याला 12 मॅचेस खेळायचे आहेत. तर प्लीज विठ्ठलवाडी संघ लाईनअप करून या. लोअर स्कोर जरी असतील ना तरी मी आवर्जून उल्लेख करतो, क्रिकेट टेनिसमध्ये लोअर स्कोरचे सामने महत्त्वपूर्ण बघण्यासारखे झालेले आहेत. आम्हाला आठवतोय तसे काही सामने आमचे झी क्रिक, खरं तर या अगदी ब्रॉडकास्टिंग वरती असणारे अनेक सहकारी आहेत. याही मैदानावरती लोअर स्कोरचे सामने आपण जिंकताना पाहिलेले आहेत. मनुष्य मैदानात उतरण्या अगोदर मैदानातून नाही तर मनातून हारला जातो, नंतर मैदानात हारतो. म्हणून महत्वाकांक्षा प्रबल ठेवा. असं म्हटलं जातं की जिनका हौसला बुलंद हो उनको कामयाबी जरूर मिळते. माणसानं सुरुवात कुठून करायची, कशी करायची आणि का करायची या 3 प्रश्नांची उत्तरं मिळवली ना की विजय फार कठीण राहत नाही. आपल्याला आता काय करायचं आहे, डिफेंड करायचे आहे. 24 चेंडू 22 धावा आहेत. तसं पाहिलं तर दमखम दाखवला तर यामध्ये सुद्धा आपल्याला या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल.
अभूतपूर्व विहंगम नजराना ज्या आमच्या फार्ममधून तुम्हाला छानसा असा सनसेट पाहता येईल. एक छानशा खरं तर अगदी लहान मुलांना आनंद घेण्यासाठी खरं तर सनसेट पॉइंटकडे आता हा नजारा पाहतोय. निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आमचा सह्याद्री फार्म. कधीतरी भेट द्या, अनुभव निश्चितच तुम्हाला एक येईल चांगला. आणि निसर्गरम्य अशा सानिध्यात राहताना तिसाई फार्म कडून एक ऑफर आहे. पहिल्या शिवाई फार्म कडून एक ऑफर आहे की पहिल्या 1000 सबस्क्रायबर यांच्यामध्ये ड्रॉ केलं जाईल आणि लकी ड्रॉ साठी खरं तर एक विशिष्ट गिफ्ट. सामना चालू करायचा आहे. अंकुश जाधव आणि अभिमन्यू स्ट्राईक एंडकडे. आपल्याला अभिमन्यू ज्यांनी पहिली गोलंदाजी सागर सूर्यवंशी पहिला चेंडू अवांतर लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच इंडस्ट्रियल एरिया एंड कडून जाणारा चेंडू. स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड एंड कडून जाणारा चेंडू अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या वधारली धावसंख्या धावपडालावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही चेंडूची सांगता अशा प्रकारची गोलंदाजी जर झाली तर निश्चितच पराभवाच्या छायेत बसावं लागेल, तीही पराभवाची फलं खात. यासाठी आपल्याला आगळं वेगळं काहीतरी करावं लागेल मैदानावरती. आणि इथे पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती काहीतरी अगदी इश्यू झालंय, क्लिअर केलं जाईल. बॅकपेन होतोय खरं तर एखाद्या क्षेत्ररक्षकाच्या. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला आरामाची आवश्यकता असेल तर त्यांनी बसावं. त्यांचा 12th मॅन असेल त्यानं लगेचच मैदानाकडे आगेकूच व्हा. सामना महत्त्वाचा आहे परंतु त्याच्यापेक्षा मॅच इम्पॉर्टंट बट लाईफ मोस्ट इम्पॉर्टंट. आयुष्य फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आयुष्यातील क्षण आणि क्षण फार महत्त्वाचा आहे. तर निश्चितच रिलीवर आलेला आहे. सामन्याला सुरुवात होईल. मैदान सजवा. सर्वांनी लगेचच गोळा होऊ नका. शॉर्ट मीटिंग नो प्लीज. 24 संघ एकमेकांसोबत भिडतील. त्यातीलच आतापर्यंत 3 संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. पळाश्री संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. आता याच्यामधून विठ्ठलवाडी की वनकुसवडे चित्र 15 मिनिटात स्पष्ट होईल. जाऊया. पहिला चेंडू घेऊन जातोय सागर सूर्यवंशी. रमेश सूर्यवंशी. सूत्रांकडून चुकीची माहिती होती. येस, सागर लगेचच अनफिट झाला. गोलंदाजांच्या बऱ्याचशा खरं तर कधी शोल्डर पेन होत आहेत, कधी बॅक पेन होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांना या वेळेला जोरदार अपील. ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू असा इशारा आपल्याला क्वालिफाईड ऑफिशियल्स कडून येतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळतो एक धाव. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 2च्या घरात 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. अभिमन्यू जाधव ऑलराऊंडर आहे, हार्ड हिटर आहे. पहिली गोलंदाजी हाताळतोय. सलामीसाठी सुद्धा तोच येतोय. क्षेत्ररक्षणी उत्तम करतोय. स्वतः खरं तर जाधव यादव या संघामध्ये खेळणारा हा ऑलराऊंडर आहे. इथं मात्र आपण पाहू शकाल अवांतर 22 धावांमध्ये जर 21 वाईट टाकले तर जिंकायचं कसं, हा फार मोठा प्रश्न आहे. इथं परत एकदा रमेश सूर्यवंशी आला सागर सूर्यवंशीला कंप्लीट करण्यासाठी. त्यानंही तेच केलं जे सागरनं पहिला चेंडू फेकला. यानं दुसरा चेंडू अवांतर फेकला वैयक्तिक कोट्यातील. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. कलाइयों के सारे मोडने का प्रयास सक्सेसफुल. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं आलेला खणखणीत चौकार. अंकुश जाधव यांच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. चौकाराच्या सहाय्यानिशी धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 7 लॉस ऑफ विदाउट विकेट. रॉबिन ट्रॉफी 2025 फर्स्ट डे 4th मॅच फर्स्ट सीझन. आणि पहिल्या सीझन मधील इथं पाहू शकाल 1 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 8 बिनबाद 8. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. रमेश सूर्यवंशी गोलंदाजी ट्रॅकवरती आला. गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यानंतर
फटका फसलाय. या वेळेला मात्र यष्टीरक्षक सुद्धा फसलाय. लॉंग स्टॉप चेंडू गाठतोय की काय. चेंडूला मात्र फील्ड करताय तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. अभिमन्यू सारखा एक हार्ड हिटर संपूर्ण संघाची मदार ज्याच्या खांद्यावरती ना, त्या अभिमन्यूला जर फसवला असता तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालं असतं, परंतु तसं काही झालं नाही. 1-2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 10च्या घरात. 12 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. उर्वरित चेंडू अजूनही शिल्लक आहेत 19. अतिशय सुरेख इथं मात्र दिलाय चेंडू फिरकावून सीमारेषेच्या बाहेर आलेला अगदी जमिनीला समांतर पॅरलल सिक्सर. 16 धावसंख्या धावपटलावरती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे रमेश सूर्यवंशी यांचा. आणि आपण पाहू शकाल आमच्या व्हिन्सी 11 कडून हे ब्रँडेड खरं तर पेन. लेखणीमध्ये काय ताकद आहे, जी तलवारीमध्ये आहे ती लेखणीमध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्याला बॉल पेन तोही ब्रँडेड दिलं जातो. इथं मात्र बॅक टू बॅक षटकारानंतर अभिमन्यू जाधव ज्याला दिला जीवनदान सडेतोड उत्तर देतोय. षटकारानंतर आलेला बॅटमधील एक खणखणीत चौकार, फंटॅस्टिक चौकार. धावसंख्या 4 वाढल्या. धावसंख्या धावपटलावरती 20. 2 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. दुसऱ्या षटकातच हा सत्र संपेल का? मला वाटतोय निश्चितच औपचारिकता सामन्यात राहील. विठ्ठलवाडी अ संघानं मात्र या वेळेला आता शरणागती पत्करल्यासारखा खेळ मैदानावरती दिसू लागला. विशाल गोलंदाजी मार्कवरती येतोय, तोही जाधव असावा. विशाल सूर्यवंशी. एकीकडे यादव जाधव तर दुसरीकडे सूर्यवंशी. यादव जाधव सरस ठरलेत जसे कुरुक्षेत्रावरती अगदी त्या प्रभू कृष्णासोबत रुक्मिया शिशुपाल यांच्यावरती सरस ठरले यादव. इकडे सूर्यवंशांवरती यादव सरस ठरताना दिसत आहेत. जाधव यादव पंचांच्या डाव्या हातानं मारा करणार. सेकंड ओव्हर. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं, इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओव्हर. अतिशय सुरेख विजयाचा फटका विजय संपादन करताना दिसतोय. वनकुसवडे संघ कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि परास्त झालेल्या संघाला विठ्ठलवाडी ए हार्ड लक फॉर दिस सीझन, बेस्ट लक फॉर नेक्स्ट सीझन. पुढच्या सीझनसाठी तुम्हाला दिल्या जात आहेत कॉम्बॉक्स कडून शुभेच्छा. आणि